नमस्कार बंधू आणि भगिनींनो, प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून सिटी चौक ते अक्सा हॉल डीपी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे आपल्या सर्वांनाच येण्या-जाण्यासाठी आणि वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते। पण म्हणतात ना, जिथे लोकप्रतिनिधी खंबीर आणि कार्यक्षम असतात तिथे समस्या फार काळ टिकत नाहीत। आपल्या प्रभागाच्या लाडक्या आणि कार्यक्षम नगरसेविका खान नगमा बी फिरोज खान यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा मोठा प्रश्न आता कायमचा मार्गी लागला आहे। या समस्येची गंभीर दखल घेत त्यांच्याच माध्यमातून महानगरपालिकेचे माननीय महापौर, उपमहापौर, माजी आमदार कैलाशी गोरंट्याल साहेब, महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम आणि साऊथ साहेब यांच्या विशेष सहकार्याने येथे तात्काळ दुरुस्तीचे काम करण्यात आले। या ठिकाणी मुरुम टाकून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता समपातळीत आणून त्यावर रोलर फिरवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे। आता आपल्या प्रभागातील नागरिकांची या त्रासातून कायमची मुक्तता झाली आहे। या संकटसमयी तातडीने मदत करून प्रभागाचा प्रश्न सोडवल्याबद्दल लोकप्रिय नगरसेविका खान नगमा बी फिरोज खान, माननीय महापौर आणि उपमहापौर, माजी आमदार कैलाशी गोरंट्याल साहेब, महानगरपालिका आयुक्त मॅडम आणि साऊथ साहेब या सर्वांचे मी अगदी तळागाळातून मनापासून जाहीर आभार मानतो आणि कौतुक करतो। अशाच प्रकारे आपल्या प्रभागाचा विकास निरंतर होत राहो हीच सदिच्छा। आपला नम्र इम्रान खान, समाजसेवक। आज मैं हमारे प्रभाग क्रमांक 11 की ओर से हमारे बहन खान नगमा बी फिरोज खान उनकी ओर से हमारे जो प्रभाग में जो काम किया है, हमारे महापौर, उप महापौर और हमारे जालना के आयुक्त मैडम, इसी के साथ साथ हमारे माजी आमदार कैलाश जी गोरंट्याल, उन सभी का मैं एमआईएम की तरफ से तो तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने जो हमें तो जेसीपी, पॉकलैंड और ये मुरुम डाल के सिटी चौक से लेके तो अक्सा हॉल तक जो उन्होंने जितने गड्ढे थे, इसमें है तो 3 स्कूल, कई मस्जिद ये लाइन के अंदर आती, उनको इतनी राहत हो चुकी है। मैं फिर से एक बार मैं चैनल के माध्यम से, मैं आप मीडिया के माध्यम से मैं है तो तमाम महानगर पालिका की जितने भी है तो वरिष्ठ अधिकारी है उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि आप और हम मिलकर ऐसे ही है तो जनता के सेवा में और जनता के हक में काम करते रहेंगे। शुक्रिया।